सो हे गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका डेली ब्लॉगच्या सिरीजमध्ये. तर येस, आज आहे फ्रायडे आणि मी परत आलेली आहे तुमच्याशी गप्पा मारायला. आणि आज मी खूप खुश आहे. रिझन बिईंग की आज मी चाललेली आहे घरी. तर संध्याकाळची ट्रॅव्हल्स बुक केलेली आहे. मी घरी चालली पूर्ण 3 महिन्यानंतर. आणि मी ॲक्च्युली आदित्य अर्चनाच्या लग्नामध्येच घरी गेले होते. 12 डिसेंबरला गेले होते घरी. आणि लग्नाच्या वेळेमध्ये कसं होतं की ते लग्नाचे धावपळी, काम, हे ते, त्यात असं निवांत राहणं किंवा घरच्यांसोबत टाईम स्पेंड करणं होत नाही. म्हणून मग मी आता परत चालले. आता पाडवासुद्धा आहे. सो मी आज रात्री बसणार आहे. माझं नेक्स्ट वीक पूर्ण वर्क फ्रॉम होम आहे. तर वर्क फ्रॉम होम घेऊन चालले आणि दिनेश गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी पोचेल तिथे. सो मी थोडीशी पुढे जाते, 3-4 दिवस राहायला मिळेल म्हणून. सो मी खूप खुश आहे मी चालली आहे म्हणून. आणि सध्या मी करते दुपारचं जेवण. आज वर्क फ्रॉम होम आहे आणि दिनेशचा या टिफिन नव्हता. सो मी आत्ता चपातीचं पीठ मळलं आहे. आता मी बीन्स कट करते, बीन्सची भाजी करणार. भात झालेला आहे, डाळ कुकरला लावलं. सो मस्त येलो वरण करणार. तर मला येलो वरण खूप आवडतं, दिनेशलाही आवडतं. साधं मिरचीचं फोडणी घालून, जास्त काही चटचटीत चमचमीत नाही. सो सिम्पल येलो वरण. सो बघू, मला अजून पॅकिंग करायचे. पॅकिंगसुद्धा केलेली नाही आहे मी. आणि आमचा हा लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे. आमच्या चौघांचाही पहिला पाडवा आहे तसं बघायला गेलं तर. माझ्या आणि दिनेशची आणि आदित्य अर्चनाची सुद्धा हे पहिला पाडवा आहे. तर बघू आता कसं कसं जमतं. तर 2 दिवस माझ्या घरी आणि 2 दिवस माझ्या सासरी, म्हणजे 2 दिवस माझ्या घरी आणि 2 दिवस दिनेशच्या घरी, असं आम्ही प्लॅन केलेला आहे. तर बघू आता कसं कसं जमतं. आणि मला आता जेवून थोडंसं काम पण करायचं आणि बॅगसुद्धा भरायची. सो बघू आजचा दिवस कसा कसा जातो. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो हे गाईज झालेलं आहे, लंच वगैरे जेवलो आहे आम्ही. तर जस्ट मिशोचं पार्सल आलं होतं. तर तुम्हाला सांगते मी तुम्हाला वुमन्स डेच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं की दिनेशने मला काय गिफ्ट केलं. तर दिनेशने मला एक बँगल सेट गिफ्ट केलं होतं. कोणी तो व्लॉग बघितला नसेल तर वुमन्स डे सेलिब्रेशनचा व्लॉग नक्की बघा जाऊन. आणि आज एक मिशोचं पार्सल आलं. मग मी विचार करायला लागले, यार मी तर काही मागवलं नाही आणि दिनेश मिशो कधीच यूज करत नाही. पण त्याने ते बँगलसाठी यूज केलं, कारण मिशो हे असे मेड्स किंवा हाऊस होल्ड थिंग्ससाठी खूप छान छान तिथे भेटत अफोर्डेबल कॉस्टमध्ये. तर एक पार्सल आलं. तर मी बघितलं तर गेस वॉट, तर दिनेशनी हे वाले बँगल्स मागवलेले आहेत. तर मी त्याला कॉल करून विचारलं आत्ता की का मागवलं हे. तर तो मला म्हणायला लागला की त्याने दोन्ही ऑर्डर केलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली एकच पार्सल आलं वुमन्स डेला आणि हे थोडंसं डिले झालं. पण आय एम व्हेरी हॅपी, कारण हे जे व्हायरल जे चालू आहे ना कश्मीरी घुंगरू बँगल्स, ते आहेत. आणि हे जे पॅकिंग पण बघा ना किती क्यूट आहे. आणि तर तुम्हाला दाखवते मी. तर हे होतं जे दिनेशने मागवलं होतं आधी, जे वुमन्स डेला डिलिव्हर झालं. आणि ही आहे आता काश्मीरी बँगल्स. तर हे सुद्धा खूप छान आलेत. आणि मेजरली मी सरप्राईज आहे की दिनेशला माझ्या बँगलची साईज कशी काय माहिती आहे. सो लुक ॲट दिस. सो हे असे मधी बँगल्समध्ये तुम्ही पेअर करू शकता आणि खूप सुंदर दिसतात हे असे बँगल्स. गाईज लुक ॲट माय पसारा. इथे एकाच साईडची बॅग भरलेली आहे, म्हणजे थोडंसं सामान टाकून एका साईडची बॅग भरलेली आहे. आणि इथे मी एवढे सगळे बॅगा काढून बसले. चालली आहे मी 4 दिवस. मला कळतच नाही आहे गाईज की मी काय घेऊ आणि काय नाही घेऊ. कारण गुढीपाडवा आहे तर मला साडी घ्यायची आहे आणि 2 दिवसाचे कपडे, आणि तिकडे त्या घरी जायचं आहे. सो तिथे पण कपडे लागणार आहे. सो आय एम कन्फ्युज्ड. आणि मला लागले की मी फक्त ती छोटीवाली ट्रॉली बॅग आणि एक सॅक घेऊन जाणार आहे. पण याच्यापेक्षा सामान जास्त नाही झालं पाहिजेत. आणि माझा लॅपटॉपसुद्धा आहे मेन गोष्ट, कारण मी वर्क फ्रॉम होम करणार आहे. तर आय डोंट नो मी ते लॅपटॉप कुठेच घालणार आहे, कोणत्या बॅगमध्ये घालणार आहे. सो गुढीपाडव्यासाठी मी विचार करते की मी माझ्या एंगेजमेंटचीच ग्रीन साडी घेऊन जाईन, कारण ग्रीन साडीच घालतात मोस्टली पाडव्याला. सो मी ती घेऊन जाणार आहे. सो आपण भेटू बॅग पॅक केल्यानंतर. अँड येस, इथे वाजलेले आहेत रात्रीचे 10. मी आलेलो आहोत डायरेक्ट ट्रॅव्हल स्टॉपला. बॅग भरल्यानंतर उरलेलं काम संपवून जेवण वगैरे बनवलं परत. तर बिलकुल व्हिडिओ शूट नाही करता आला.
आणि आता 10:15 वाजता आहे ट्रॅव्हल्स. आता ॲज युजल आम्ही वाकड स्टॉपला आलेलो आहोत. येस, वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि एक अर्धा तासात पोचेन मी आता गडिंग्लजला. तर कम्फर्टेबल होती तशी बस, पण खूप अशी गर्दीसुद्धा आहे. आता पाडवा सीझनमुळे पुढच्या आठवड्यात तर अजून जास्त गर्दी असेल. तर हा तो छोटासा व्लॉग. उद्याच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.